1985 पासून महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात येतो। तसंच 2012-13 पासून आमच्या मंडळात एक प्रथा पडलेली आहे की नवसाला पावणारा बाप्पा ही आम्ही सुरुवात केली आणि आज 2012-13 पासून आज 2024 पर्यंत गणेश भक्त उत्सुक असतात महाप्रसाद देण्यासाठी। तसंच यावर्षी आमचे मित्र व आमचे मंडळाचे ज्येष्ठ सभासद दगाभाऊ आबा पवार यांच्याकडनं आज महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे। तसंच मागच्या वर्षी आमच्या मंडळात 3 सभासद उत्सुक होते महाप्रसाद देण्यासाठी व तो कार्यक्रम मागच्या वर्षी चांगला पार पडला। यावर्षी त्यातूनच चांगला पार पडतोय। गणेश बाप्पा चरणी हीच प्रार्थना आहे की असाच उत्सव आनंदाने गोविंदाने पार पडो व असेच गणेश भक्त प्रत्येक वर्षी तयार हो ही महाप्रसाद देण्यासाठी। मार्गदर्शक गणेश मंडळाचा मी अध्यक्ष बोलतोय। मी पवन जाधव, बावलाल सतीश बावलाल जाधव। 85 पासून महात्मा गांधी नगर जय बजरंग गणेश मंडळामध्ये सगळे कार्यकर्ते जुने आजी माजी सगळे कार्यक्रम पार पडतात। यावेळेस तुम्ही वेगळं काय केलेलं आहे त्याबद्दल तुम्ही काय बोलला? जय बजरंग एकता गणेश मंडळ हा एक जाने गावातील प्रसिद्ध मंडळ आहे। हे इथले कार्यकर्ते आम्ही सगळे एकजुटीने राहतो। कमीत कमी संख्येत असलेलं तरी पण आम्ही पूर्णपणे ठाम उभे राहतो। ठाम उभे राहून सगळे कार्यक्रम व्यवस्थित पार पाडतो आणि सगळे नियमाचे पालन करून सगळे व्यवस्थित पार पाडून सगळे पोलीस सहकार्य करतो। सगळे व्यवस्थित पार पाडून व्यवस्थित आमचे जे कार्यकर्ते ते सगळ्यांचा मान ठेवून सगळे व्यवस्थित ठेवून सगळ्यांच्या पद्धतीने कार्यक्रम पार पाडतात आणि बाप्पाच्या कृपेने आमच्या गांधीनगर भागातील सगळे कार्यक्रम व्यवस्थित पार पडतात आणि बाप्पाची कृपा असल्यामुळे आम्ही भंडाराचे हे करतो। बाप्पा पावतो, आम्हाला नवसाला पावतो। बजरंग एकता गणेश मंडळाचे जे बाप्पा आहेत हे आम्हाला सगळ्यांना अनुभवले, पावता ते नवसाला पावता आणि त्या पद्धतीने आम्ही भंडारे साठी पुढाकार करतो। सर्वप्रथम गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया। जय बजरंग एकता गणेश मंडळ महात्मा गांधी नगर जाने मालेगाव हा मंडळ 1995 पासून चालत आलेला 1985 पासून चालत आलेला आजपर्यंतचा इतिहास आहे की मंडळाचे सर्व कार्यकर्ते सभासद कुणालाही गालबोट न लागता कुणालाही वाईट न बोलता मंडळाचा कार्यक्रम अति उत्साह जोशात पार पडत असतो। तसेच या वर्षीचे युवा नेतृत्व पवनभाऊ जाधव अध्यक्ष झाल्यामुळे गांधीनगरमध्ये आनंदाचे वातावरण झालेलं आहे। असं आम्ही अध्यक्ष निवडला की काहीतरी एक तरुण पिढीला शिकण्यात मिळावं आणि एक सामाजिक कार्य कसं करायचं हे पण यातून संबोधित होते। तसेच आम्ही 85 पासून जसं गणपती बसत आलो एक आम्ही महाप्रसादाचं आयोजन करत असतो। एक आयोजन करण्याचं कारण असे की आम्ही एक मंडळावर एक श्रद्धा आहे आमची की नवसाला पावणारा बजरंग एकताचा राजा दरवर्षीप्रमाणे स्वइच्छेने एक सभासद किंवा कार्यकर्ता स्वइच्छेने महाप्रसाद आयोजन करत असतो। त्याच्या मनात एक मनोकामना असते की माझी श्रद्धा ही पूर्ण झाली पाहिजे, त्या हिशोबाने हे आयोजन करण्यात येत असते। तसेच बजरंग एकताचं नाव म्हणजे खूप मोठं आहे की हे कार्यकर्तेच दाखवून देतात की बजरंग एकता एक शांततेत असलेला मंडळ आहे। तसेच यापुढेही असं जोशात परंपरेनुसार उत्साहित कार्यक्रम होत राहतील एवढंच बोलतो। गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया। हा बराच वर्षी 9 दिवस बाप्पा आहे एका जायला देऊ शकतात। यावेळेस 10 रोज बाप्पा बसताय, 11 रोज विसर्जन होतं। तर त्या बारेवर तुम्ही बाप्पा उठवणार विसर्जन करण्याचा मार्ग काय आहे काय नाही त्याच्या पद्धतीने वाजत गाजत येणार याबद्दल तुम्ही काय बोलता? मी गजानन आडी खेळणार महात्मा गांधी नगर जाने बजरंग एकता जय बजरंग एकता गणेश मंडळाचा उपाध्यक्ष पद मिळाल्याबद्दल सर्व वरिष्ठ भक्तांचे धन्यवाद।
गणेश उत्सव होते 17 तारखेला. गणेश उत्सवाच्या दिवशी आमचा मार्ग महात्मा गांधी नगर ज्याने कुसुंबा रोडावरून बस स्टँड शिवतीर्थ नंदन टावर किडवा रोड या मार्गाने आमचा गणपती पार जात असतो. त्या संदर्भात तुम्ही एक उपाध्यक्ष पद दिल्याबद्दल मी त्यांचं एक सांगते की ज्या मार्ग आमचा जातो त्या मार्गाने जे आमचे कार्यकर्ते असतात ते आम्ही कार्यकर्ता एकजूट कसं संदेश द्यावा, कसं ते एक मार्गाने जावा, कसं कोणाला तकलीफ न व्हावा आणि आमच्याकडून कोणाला तकलीफ दुखावत नाही आणि आम्हाला कोणाला दुखावत द्यावा असं मी बदल एकता गणेश मंडळाकडून मी सांगतो की असं व्हावं नाही आणि आमचा गणपती बाप्पा पार पाडावा ही नम्रवंती. जय श्रीराम. मिरवणूक आमच्या सायंकाळी 4 वाजता इथे महात्मा गांधी नगर ज्याने इथे चालू होणार आहे. त्यानंतर बस स्टँड आम्ही रोडाला कम से 6 वाजेपर्यंत आम्ही आसपास लागणार आहे. त्यानंतर आम्ही बस स्टँड गांधीनगर बस स्टँड जवळपासून कम से कम 9च्या दरम्यान आम्ही बस स्टँड पार उभं राहिला वाजत घालत जाणार आहे. त्यानंतर आपलं शिवतीर्थ आपलं बाबासाहेब पुतळा बाबासाहेब नंदन टावर किडवा सोमवार मार्केट आपला गणेश कुंड इथे विसर्जन आमच्या गणपती बाप्पा होणार आहे. सर्वांचं आभार. यंदा 11 रोजी विसर्जन आहे. त्या मार्गाने कुसुंबा रस्त्याने गणपती जाणार आहे. त्याबद्दल खड्डे बुजणे वगैरे काय कॉर्पोरेशनने काय व्यवस्था केलेली आहे आणि त्याचं तुम्हाला काय कळवलेलं आहे, कोणत्या मार्ग कसं काय करायचं त्या बाबतीत तुम्ही काय सांगा? प्रथमच तर आज गणेश उत्सवानिमित्त सर्व भाविक भक्तांना गणेश उत्सवाच्या आमच्या जय भजनच्या वतीने सर्वांना उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा. तसेच आज आमच्याकडं गणेश उत्सवानिमित्त मंडळात महाप्रसाद तसंच भंडाराचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि सगळं वातावरण 10 दिवसाचं गणपती बाप्पाचं एक आनंदाने राहून गेलेले. सध्या आम्हाला असं वाटतंय की जेव्हा आम्ही गणपती बाप्पा स्थापन करण्याकरता येत होतो तर छत्रपती शिवाजी महाराज पुतळा तसंच तिथून छत्रपती शिवाजी महाराज पुतळा आणि बस स्टँडपर्यंतचा रस्ता आता प्रशासनाने पाहिजे तेवढं लक्ष दिलं नाही आणि पाऊस पण पडलेला होता. येताना वाहतुकीला प्रचंड अडथळे आले, रस्ते पण खराब होते. पण आम्हाला असं वाटतंय आता प्रशासनाने आम्हाला जरा शाश्वती दिली की तुम्हाला विसर्जन मिरवणुकीच्या टायमाला प्रशासन झालं, पोलीस प्रशासन झालं, महापालिका झाली, यांच्याकडून आम्ही पुरेपूर सहकार्य करू आणि कुठल्याही प्रकारचा अडथळा येणार नाही. निवेदन आता दरवर्षीचं असं झालेलं आहे की महापालिकेचं जे काम राहतं ते महापालिकेने करायला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट अशी की उत्सव पारंपरिक असल्यामुळे त्या उत्सवात सगळ्यांना असं एक आनंदाचं वातावरण वाटतं राहायला पाहिजे. प्रत्येक वेळेस जे मंडळाचे कार्यकर्ते असतील किंवा भाविक असतील ते प्रत्येक वेळेस प्रशासनाकडे मागणी करणार किंवा पोलीस प्रशासनाला सांगणार, तर अशा गोष्टी यायला नको. ते स्वतःहून प्रशासनाने आणि पदाधिकारी असतील किंवा आपले गणेशोत्सव समितीचे राहतात आपल्या मालेगावचे, तर त्यांचं बी जे पदाधिकारी आहे त्यांचं काम आहे तुम्ही नगरपालिकेच्या वतीने उत्सव समिती नेमता. तर जसं मालेगावातले भाग आहे तर तसं आपला ध्याना जो भाग आहे तो कुसुंबा रोड लागून आणि संमिश्र वस्तीचा भाग आहे. तर आपल्या समितीचं जे काम असेल रस्ता लाईट राहिलं तर विसर्जन मिरवणुकीच्या वेळेचे काही प्रॉब्लेम येतात आणि परत प्रशासनाला कुठं असं वाटतं की रस्ता वाहतूक चालू राहते आणि मिरवणुकीला अडथळा येऊ शकतो. तर मला असं वाटतंय जर मिरवणूक कुसुंबा रोडला लागली तर प्रशासनाने बस स्टँडपासूनचा रस्ता 1.5-2 तासाकरता बंद करून द्यावा आणि जो मार्ग असेल तर मिरवणूक आपली पास झाल्यानंतर जाण्या एकट्या मंडळाची म्हणजे एकट्या मंडळाची मिरवणूक बस स्टँड पास करून पुढे गेली नंतर कुसुंबा रोडचा रस्ता पूर्ववत चालू करावा असं माझं निवेदन आहे. प्रशासनाला पण आहे आणि जे काही असतील वरिष्ठ त्यांना पण आहे. वेगवेगळे सावधान मालेगाव न्यूज आज आमच्याने
महात्मा गांधी नगर जय बजरंग एकता गणेश मंडल में आए सभी कार्यकर्ते से हमने बात की है कि उनकी जो समस्या है वो हमने अभी प्रशासन को पहुंचाएंगे कि शाम 6 बजे जब मेरुनुक चालू होंगी जो हिसाब से कुसुम्बा रोड नया बस स्टैंड शिव तीर्थ अंबेडकर डॉक्टर बाबा साहेब पुतला नंदन टावर जामा मस्जिद माधव घाट तक मिरवणूक जाती है। ये बाबतीत कार्यकर्ते ने अपने से बात की है हमारे न्यूज़ चैनल की हम शासन प्रशासन कारपोरेशन मनपा को निवेदन देते उसके बाद भी खड्डे वगैरह वगैरह होता हर साल का रोना है अपना मालेगांव का। कोई भी धार्मिक त्यौहार क्षण आता है तो उसमें शासन दुर्लक्ष्य करती है ये करती है। तो मेरा सभी गणेश भक्तों से यही कहना है कि अपना उत्सव है शांति में पार पड़ना चाहिए गाल वोट लान देने चाहिए। कुसुम्बा रास्ता से अपनी मुर्मू शांति में जाती है वो शांति में रहेंगे और जाएंगे। तो मेरा यही कहना है आप देख रहे सावधान मालेगांव न्यूज़ मैं पत्रकार संतोष ठाकरे मेरे साथ रशीद अब्दुल रशीद इतना बोल के मैं बोलता और अपना सब मेरे छात्र जाएंगे इसलिए मैं अलविदा लेता हूँ। गणपति बाप्पा मोरया जय महाराष्ट्र।